आजची सकाळ जरा वेगळीच होती माझ्यासाठी. आमचा दिवस स्वतःहून उठलेला होता. त्याला बघून त्याच्याकडे गेले आणि बोलले की तू रोज स्वतःच उठत जा. म्हणजे माझं टेन्शन मिटलं. आणि सकाळी आमची दीदी टिफिन विसरली होती ना, तर तिचाही टिफिन दिवेशकडेच दिला. तो 1 तास उशिरा जातो त्याच्यामुळे बरं आहे. तिची रिक्षा आली की टिफिन राहिलं तर याच्याकडे देता येतं. आज ख्रिसमस आहे त्याच्यामुळे कलर ड्रेसमध्ये सांगितलेलं होतं. त्याची तयारी करून दिली आणि स्वेटर वगैरे घालताना बघा त्याचा खोडकरपणा कसा करतोय तो. तो गेल्यानंतर मी माझं आवरायला घेतलं. घरातलं जेव्हा आवरता येईल तेव्हा आवरता येईल, पण पहिले हे काम. दारात कचरा दिसला की कोणालाच बरं वाटत नाही, त्याच्यामुळे पहिले दारातलं आवरून घेतलं. थोडेफार झाडं आहेत ते बाजूला करून घेतलं, झाडू मारून घेतलं आणि लगेच पुसायला घेतलं. झाडांना पाणी देतो ना तेव्हा इतके क्षारचे डाग पडतात, त्याच्यामुळे खाली ना डबल कुंड्या ठेवलेल्या आहेत आम्ही. तर त्याच्यामुळे असं कमी डाग पडतात, म्हणजे पाणी पडतच नाही. आणि असं पुसून घेतलं की मग फरशी जरा छान दिसते. नाहीतर मग खूप पांढरे डाग पडतात. काळी फरशी असल्यामुळे धुळंही दिसते आणि डागही दिसतात. पुसलं की बरं पडतं. बघा किती छान दिसते. आणि म्हटलं थोडीशी रांगोळी काढावी, तर बाजारातून मी हे साचे आणलेले होते आणि त्याच्यामध्ये पांढरी रांगोळी भरली की छान डिझाईन काढता येते. त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे झाकणं आहेत. झाकणं बदलवले की वेगवेगळी डिझाईन तयार होते. म्हटलं उंबरठा कशाला सोडायचा. त्याच्यापुढेही मस्त रांगोळी काढून घेतली आणि छान दिसत होतं. बाहेरचं आवरून घेतल्यावर लगेच किचनमध्ये आवरायला घेतलं. जो सकाळी मी पसारा केलेला असतो ना, तो पसारा आवरायला घेतला. आणि हा रुमाल बघा, रोजच कितीतरी वेळा या रुमालला हात पुसले जातात. लगेच खराब होतो आणि दिवसाआड लगेच धुवायला टाकावा लागतो. उष्टे भांडे होते ते सगळे काढून घेतले. खरकटं होतं ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि भांडे ते बाहेर ठेवायला घेतले. म्हणजे किचन ओटा थोडा मोकळा दिसेल. नाहीतर मग एवढा किचकट दिसतो किचन ओटा, बघायलासुद्धा आवडत नाही. आपणच घरात राहतो ना, त्याच्यामुळे आपल्यालाच बघायला आवडत नाही, तर दुसऱ्या लोकांना कसं आवडेल. त्याच्यामुळे पहिलं किचन ओटा आवरून घेतला. तर भांडे होते ते सगळे बाहेर वॉशिंग एरियामध्ये काढून घेतले, म्हणजे बाहेर लगेच घासायला होतील. जे पण काही घाण असलं की लगेच बाहेर ठेवते मी आणि लगेच ओटा घासून घेते, पुसून घेते आणि स्वच्छ दिसतं मग आणि फ्रेशही वाटतं. तर बघा सगळा किचन ओटा आवरून घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या कामाला लागावं लागेल. पहिले किचन ओटा आवरला की बरं पडतं, म्हणजे हे किचकट काम केलं की बाकीचे काम सोपं पडतात. म्हणून मग हे काम आधी करते. तर बघू शकता किचन ओटा किती छान दिसतोय. तर आजच्या दिवशी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.